मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींचे राजेपण हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजेपण होते. राजाला शोभा आणणारे राजेपण होते. महाराजांनी राजेपण सत्तेसाठी स्वीकारले नाही, तर रयतेसाठी स्वीकारले होते. ते एक स्वयंभू असे व्यक्तिमत्व होते. मोगलांच्या जुलमी राजवटीपासून रयतेला दिलासा देणारे यशवंतराजे रयतेतील सर्वात खालच्या स्तरातील माणसाला स्वराज्य कसे असते हे प्रथम त्यांनी दाखवले. म्हणून राजे शिवछत्रपती हे युगप्रवर्तक राजे म्हणून संबोधले जातात. त्यांच्या प्रेरणा वेगळ्या होत्या. तत्कालीन राजे आणि राजेशाहीपेक्षा अगदी वेगळ्या होत्या. मुक्त स्वातंत्र्याच्या संदर्भात स्वतंत्र आणि स्वच्छंद विहार करणाऱ्या होत्या. एखाद्या गरुडाने गगनात झेप घ्यावी आणि संपूर्ण गगनच त्यांच्या कर्तृत्वाला ठेंगणे पडावे, इतक्या अफाट होत्या. राजांचे स्वप्नच मुळी हिंदवी स्वराज्याचे होते आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे होते. हा राजा आपला आहे, हे राज्य आपले आहे, ही धनदौलत कायदे कानून आपल्या हितासाठी आहे, असा विश्वास महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केला होता. त्यांनी सरंजामदारी पूर्ण आणि वतनदारी पूर्णपणे नष्ट केली. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.